यांनी उपस्थित केला होता। राज्यात LPG सिलेंडरचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी पोलिसांची पथकं तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधान परिषदेत दिली। गॅसचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांच्या विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत। या पथकाने कारवाई करत लाखो रुपयांचा दंडही वसूल केला आहे, असं त्यांनी सांगितलं। LPG आणि PNG गॅस आणि इंधन पुरवठा हा केंद्र सरकारचा विषय आहे। नागरिकांनी टंचाईच्या कोणत्याही अफवांना घाबरून पॅनिक होऊ नये, असं आवाहन भुजबळ यांनी केलं। शासनाने तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून LPGचं दैनंदिन उत्पादन 9,000 क्युबिक मीटरवरून 11,000 क्युबिक मीटरपर्यंत वाढवण्यात आलं आहे, असं त्यांनी सांगितलं। मुबलक साठा आहे, त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही आणि कुठेही त्यामुळे पॅनिकी होऊन रांगा लावणे किंवा ब्लॅक मार्केटिंग करणे वगैरे हे होता कामा नये। त्यामुळे आम्ही प्रत्येक जिल्हाधिकारी, SP आणि बाकीचे अधिकारी यांच्या कमिट्या नेमल्या आणि त्यातून जे आहे आतापर्यंत 2129 आम्ही चौकशा केल्या। गॅस सिलेंडर जप्त केले 1208, 33,66,411 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। दाखल गुन्हे 23 केले आणि अटक व्यक्ती जे आहे ह्या 18 आम्ही केलेल्या आहेत। नागपूर उच्च न्यायालयाच्या जुन्या निकालानुसार गॅस जोडणी असलेल्या कुटुंबांना रॉकेल देणं बंद करण्यात आलं होतं। मात्र सध्याच्या टंचाईच्या परिस्थितीत सर्वसामान्यांचे हाल होऊ नयेत यासाठी पुन्हा रॉकेल वाटप करण्याची परवानगी सरकारने न्यायालयाकडे मागितली आहे। यासाठी बंद पडलेली पुरवठा साखळी आणि रॉकेल डीलर्सना पुन्हा कार्यान्वित केलं जाईल, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं। देशात पेट्रोल